रत्नागिरी तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोकणच्या लाल मातीत आणि अथांग अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले रत्नागिरी हे केवळ एक शहर नाही, तर तो निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे। रत्नागिरी तालुका केवळ त्याच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्यासाठी ओळखला जात नाही, तर येथील रुपेरी वाळूचे निळेभोर समुद्रकिनारे, समुद्राच्या लाटांशी झुंज देणारे अभेद्य ऐतिहासिक जलदुर्ग, प्राचीन मंदिरे आणि इथला समृद्ध साहित्यिक वारसा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो। एका बाजूला सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा आणि दुसऱ्या बाजूला समुद्राची खळखळती गाज, असा नयनरम्य निसर्ग लाभलेला हा तालुका पर्यटनासाठी खऱ्या अर्थाने परिपूर्ण पॅकेज आहे। अशातच आज आपण रत्नागिरी तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो, सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, मांडवी बीच। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे रत्नागिरी शहरातील सर्वात प्रसिद्ध मांडवी बीच। या किनाऱ्याला काळा समुद्र म्हणूनही ओळखले जाते, कारण इथली वाळू ही काळसर रंगाची आहे। शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी येथे पर्यटकांची आणि स्थानिक लोकांची मोठी गर्दी असते। या किनाऱ्यावरून रत्नदुर्ग किल्ला अतिशय स्पष्ट आणि विलोभनीय दिसतो। येथे पर्यटकांसाठी घोडेस्वारी आणि अनेक छोटे मोठे फूड स्टॉल उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही भेळ आणि पावभाजीचा आनंद घेत रत्नागिरीच्या सुंदर सूर्यास्ताची मजा घेऊ शकता। रत्नागिरीत आल्यावर सर्वात आधी भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 9, लोकमान्य टिळक जन्मस्थान। 9व्या क्रमांकावर आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी स्थळ, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थळ। रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे हे घर आहे, जिथे 23 जुलै 1856 रोजी लोकमान्य टिळकांचा जन्म झाला होता। आज या घराचे रूपांतर एका सुंदर संग्रहालयात करण्यात आले आहे। इथे तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक जुन्या वास्तू, छायाचित्रे आणि कागदपत्रे पाहायला मिळतात। हे घर अतिशय उत्तमरित्या जतन करून ठेवले असून जुन्या कोकणी वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुनाच आहे। इतिहासप्रेमींनी रत्नागिरीमध्ये या वास्तूला नक्की भेट द्यायला हवी। नंबर 8, पतित पावन मंदिर। 8व्या क्रमांकावर आहे रत्नागिरीतील एक ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रतीक असलेले पतित पावन मंदिर। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जेव्हा रत्नागिरीत स्थानबुद्ध झाले होते, तेव्हा त्यांनी 1931 साली या मंदिराची स्थापना केली। भारतातील हे पहिले असे मंदिर आहे जिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश आणि पूजेचा अधिकार दिला जातो। या मंदिरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत। मंदिराची वास्तुकला साधी असली तरी त्यामागील इतिहास आणि सावरकरांचे विचार या वस्तूला एक वेगळेच आणि सर्वोच्च महत्त्व प्राप्त करून देतात। नंबर 7, भाटे बीच। 7व्या क्रमांकावर आहे रत्नागिरीच्या मुख्य शहरापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेला अतिशय शांत आणि विस्तीर्ण भाटे बीच। मांडवी बीचच्या तुलनेत भाटे बीच खूप स्वच्छ आणि शांत आहे। या किनाऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे किनाऱ्याला लागूनच असलेली सुरूंच्या झाडांची मोठी बाग। या झाडांच्या सावलीमुळे इथे दुपारी सुद्धा अतिशय आल्हाददायक वाटते। इथली वाळू रुपेरी असून हा समुद्र किनारा खूप सपाट आहे। निवांत चालण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा किनारा एक उत्तम पर्याय आहे। याच किनाऱ्याजवळ एक प्रसिद्ध नारळ संशोधन केंद्र देखील आहे, जे पर्यटकांना खूप आकर्षित करते। नंबर 6, मालगुंड। 6व्या क्रमांकावर आहे आधुनिक मराठी कवीचे जनक कवी केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मगाव मालगुंड। गणपतीपुळे पासून अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। येथे कवी केशवसूतांच्या राहत्या घराचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे। या स्मारकात मराठी साहित्यातील अनेक दिग्गज कवींची माहिती, त्यांच्या कविता आणि कवी केशवसूतांच्या जीवनातील प्रसंग मांडलेले आहेत। इथले वातावरण अतिशय शांत आणि साहित्यिक ऊर्जा देणारे आहे। मालगुंडचा समुद्रकिनारा देखील अतिशय सुंदर आणि पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे। साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाने या स्मारकाला आवर्जून भेट द्यायला पाहिजे। नंबर 5, थिबा पॅलेस। आपल्या यादीत 5व्या स्थानावर आहे रत्नागिरीचे एक प्रमुख ऐतिहासिक आकर्षण, ते म्हणजे थिबा पॅलेस। 1885 साली जेव्हा ब्रिटिशांनी ब्रह्मदेशाचा राजा थिबा याचा पराभव केला, तेव्हा त्याला याच रत्नागिरीत नजरकैदेत ठेवण्यात आले होते। त्याच्याच राहण्यासाठी 1910 मध्ये हा भव्य राजवाडा बांधण्यात आला। हा राजवाडा लाल रंगाच्या जांभा दगडात बांधलेला असून यात ब्रिटिश आणि म्यानमार वास्तुकलेचा सुरेख संगम पाहायला मिळतो। या 3 मजली राजवाड्याच्या खिडक्या आणि लाकडी कोरीव काम अतिशय सुंदर आहे। या राजवाड्याच्या मागील बाजूला असलेल्या थिबा पॉइंट वरून अरबी समुद्राचा एक मनमोहक नजारा पाहायला मिळतो। नंबर 4, जयगड किल्ला।
चौथ्या क्रमांकावर आहे रत्नागिरी तालुक्यातील अत्यंत भक्कम आणि अभेद्य जलदुर्ग जयगड किल्ला। रत्नागिरी शहरापासून साधारणतः 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शास्त्री नदीची खाडी आहे। 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने हा किल्ला बांधला होता। किल्ल्याची तटबंदी आजही अतिशय मजबूत स्थितीत आहे। या किल्ल्याच्या अगदी जवळच एक ऐतिहासिक द्वीपग्रह आहे। या द्वीपग्रहावरून दिसणारा समुद्र आणि खाडीचा नजारा तुमचा संपूर्ण थकवा दूर करून टाकतो। निसर्ग आणि इतिहासाचा उत्तम मेळ जयगडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। नंबर 3 आरेवारे बीच। तिसऱ्या क्रमांकावर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक असा आरेवारे बीच। रत्नागिरी ते गणपतीपुळे या सागरी महामार्गावर हे जुळे समुद्र किनारे वसलेले आहेत। या किनाऱ्यावरून जाणारा रस्ता एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल निळा समुद्र असा अत्यंत थरारक आणि नयनरम्य आहे। इथले पाणी इतके नितळ आहे की समुद्राचा तळ अगदी स्पष्ट दिसतो। आरेवारेच्या डोंगर माथ्यावरून तुम्ही समुद्राचे विहंगम दृश्य तुमच्या कॅमेऱ्यात कैद करू शकता। कोणत्याही व्यावसायिक पर्यटनापासून दूर असलेला हा किनारा खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमींसाठी खजिनाचा आहे। नंबर 2 रत्नदुर्ग किल्ला। दुसऱ्या क्रमांकावर आहे रत्नागिरीची खरी ओळख आणि कोकण किनारपट्टीवरील एक जलदुर्ग म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला। सुमारे 120 एकरात पसरलेला हा किल्ला समुद्राच्या तिन्ही बाजूने वेढलेला आहे। किल्ल्याच्या आतमध्ये रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भगवती मातीचे अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे, ज्यामुळे या मंदिराला भगवती किल्ला असेही म्हणतात। या किल्ल्याच्या बुरुजावरून आणि तटबंदीवरून चालताना समुद्राच्या लाटांचा आवाज आणि अथांग निळासार नजारा अंगावर काटा आणतो। या किल्ल्याला एक चोर दरवाजा देखील आहे, जो थेट समुद्रात उघडतो। रत्नागिरीत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी रत्नदुर्ग किल्ल्याच्या या ऐतिहासिक वैभवाला आणि निसर्गरम्य स्थानाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी। नंबर 1 गणपतीपुळे। आणि आता नंबर 1 वर आहे रत्नागिरी तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ, ते म्हणजे गणपतीपुळे। अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर वसलेले हे 400 वर्ष जुने स्वयंभू गणपतीचे मंदिर पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक इथे येत असतात। मंदिराच्या पाठीमागे असलेली हिरवीगार टेकडी आणि समोर अथांग निळासार समुद्र यामुळे इथले दृश्य अतिशय विलोभनीय दिसते। दर्शन घेतल्यानंतर इथल्या स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवणे पर्यटकांना खूप आवडते। याच ठिकाणी कोकणातील जुने जीवनमान दर्शवणारे प्राचीन कोकण म्युझियम देखील आहे, जे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। तर मित्रांनो, ही होती रत्नागिरी तालुक्यातील टॉप 10 सर्वात सुंदर पर्यटन स्थळे। जर तुम्ही रत्नागिरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या। तुम्हाला यापैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले किंवा तुम्ही यापैकी कुठे कुठे भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।